नमस्कार. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. MPSने अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षण गट बी पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता या पदाची पुन्हा फेरपरीक्षा घेतली जाणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा परीक्षा शुल्क करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षण गट बी पदाची भरती प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 विभागातील मुख्यालयांवर ऑफलाईन चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर झाला आणि 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. यानंतर 1 ते 22 जुलै दरम्यान 488 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र याच दरम्यान परीक्षेतील गैरप्रकारच्या तक्रारी आयोगाकडे पोहोचल्या. 22 ते 26 जुलै दरम्यान काही उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून आयोगाला तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा दावा करण्यात आला. या तक्रारीत गांभीर्य लक्षात घेऊन MPSने 27 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याला लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे वृत्त आहे. म्हणूनच आयोगाने भरती प्रक्रिया पुढे नेण्याऐवजी तिथंच रद्द करण्याचा निर्णय घेतला. MPSने स्पष्ट केले आहे की या पदाची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. फेरपरीक्षा तारीख आणि इतर तपशील स्वतंत्र प्रसिद्धीद्वारे जाहीर केले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि फेरपरीक्षेसाठी नवीन शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती उपलब्ध आहे. सरकारी नोकरीसाठी अनेक महिने आणि वर्ष अभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा रद्द होणे ही निश्चितच मोठी बाब आहे. एका बाजूला मेहनत केलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, पण दुसऱ्या बाजूला परीक्षा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील परीक्षा अधिक विश्वासार्ह पद्धतीने होईल, अशी अपेक्षा आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे की फेरपरीक्षा तारखेकडे. ही परीक्षा नेमकी कधी होणार, नवीन परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाणार आणि या प्रकरणाला पुढील तपास आणखी कोणती माहिती समोर येते याची उत्सुकता उमेदवारांसह संपूर्ण महाराष्ट्राला आहे. MPSच्या अधिकृत घोषणेनंतर फेरपरीक्षा तारीख आणि इतर महत्त्वाचे अपडेट समोर येतील. अशाच महाराष्ट्रीय ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.